चंद्रपुरात निघाली विदर्भातील सगळ्यात मोठी भव्य तिरंगा यात्रा। आमदार किशोर जोरगेवार यांच्या आवाहनाला चंद्रपूरकरांचा अलोट प्रतिसाद। सर्व धर्मीय राजकीय पक्षांचा यामध्ये सहभाग, विविध समाजाचे, सामाजिक संस्थांचे तसेच महाविद्यालयांचा यात सहभाग। सर्व धर्मीय धर्मगुरूंचा तिरंगा यात्रेत सहभाग। स्थानिक शिवाजी चौकातून तिरंगा यात्रेला सुरुवात, तर छत्रपती शिवाजी चौक येथून निघालेली ही तिरंगा यात्रा गांधी चौक मार्गे जटपुरा गेटला वळसा घालून कस्तुरबा मार्गे शिवाजी चौक येथे सांगता झाली आहे। पाहुयात याचा सविस्तर आढावा। आलेल्या सर्व लोकांची भोजनाची व्यवस्था, महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी वाटप करतात। त्या ठिकाणी जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर। जीवन दिलेला बोलो भारत माता की। चंद्रपूरच्या जनतेचा सिटीजन फाउंडेशन सिक्योरिटी बैनर बनाया। ये हमारे भाव की कल्पना है, किशोर भाव की कल्पना है। ये देश के प्रति आप देख सकते हैं, देश के सपूत यहाँ पर रहे हैं। दुनिया भी कार्यक्रम देखा होगा, ये भी कार्यक्रम देखिए, सभी का है, पूरे चंद्रपुर वासियों का है, पूरे भारत माता। आपने बैनर देखा है, क्या बात है। सिटीजन फाउंडेशन सिक्योरिटी बैनर बनाया। ये हमारे भाव की कल्पना है, किशोर भाव की कल्पना है। ये देश के प्रति आप देख सकते हैं, देश के सपूत यहाँ पर रहे हैं। मी चंद्रपूरकर नागरिकांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल की जेव्हा जेव्हा देशाच्या सोबत राहायची वेळ आली आहे, चंद्रपूरचे सर्व धर्माचे, पक्षाचे, जाती पंथाचे लोक एकत्र येत या ठिकाणी एकतेचं दर्शन केलेलं आहे। ज्या प्रकारे या आपल्या देशाच्या सैन्याने आणि सरकारने सिंधू ऑपरेशन यशस्वी केलं आणि त्यांचं मनोबल उंचावण्याकरता म्हणून या ठिकाणी चंद्रपूरची जनता मोठ्या प्रमाणामध्ये आज रस्त्यावर आलेली आहे। आणि आपण पाहत असाल की सर्व जाती धर्माच्या संस्थांनी आपापल्या बॅनरसह यामध्ये स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग नोंदवलेला। हेच या देशाचं वैशिष्ट्य आहे। अनेकता में एकता जे म्हटलं जातं ती जर पाहायची असेल तर चंद्रपूरच्या या रॅलीमध्ये आपल्याला दिसेल। सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, गोर गरीब श्रीमंत हे सर्व या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेला। अत्यंत चंद्रपूरकरांचं मी आजच्या या प्रसंगी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी भगवंताला प्रार्थना करतो की माझा जन्म या भारत भूमीमध्ये झाला, सात जन्म होऊ दे आणि मातृभूमीची जी काही सेवा करता येईल ती आम्हा सर्वांना सेवेची संधी दे। पुन्हा एकदा चंद्रपूरकरांचं धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।